दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। मुदखेडमध्ये होणाऱ्या या विशाल सभेला आज या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता मुद्दामून सांगली पासून पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात आलेले माझे जिवलग मित्र अण्णाभाऊ साठेंचा वारसा या देशात राज्यात अण्णाभाऊंची शिकवण त्यांचे विचार आगामी काळामध्ये अजरामर होऊन त्या विचाराचा वारसा घेऊन पुढे येणारे आमचे मित्र सचिन भाऊ साठे आपल्या लोकप्रिय आमदार ज्यांना आपण सर्वांनी अतिशय भरगच्च मत देऊन 50,000 पेक्षाही जास्त मताधिक्याने आपण ज्यांना निवडून दिलं, श्रीजिया चव्हाण, माजी मंत्री डीपी सावंत, जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रवीण साले, अमरनाथ राजूरकर, प्रवीण गायकवाड, नगराध्यक्ष पदाचे आपल्या उमेदवार विश्रांती कदम, माधव कदम, नरेंद्र चव्हाण, नागेवीकर, सर्व भाजपाची माझे सर्व सहकारी या जनसमुदायामध्ये आलेले सर्व तरुण सहकारी, माझ्या माता भगिनी, मुदखेडवासी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांना जय श्रीराम। आज या ठिकाणी मला दिसते थंडी खूप वाजते, थोडीशी वाजते, थंडी वाजते म्हणून काही लोक चुळबुळ थोडीशी करत होती। मी जास्त वेळ घेणार नाही, मला माहिती थंडी आहे, घरी जाऊन जेवायचं आहे, गरम गरम चपाती खायची आहे आणि त्यामुळे थोडक्यामध्ये आपल्या गावामध्ये आलो असताना, आपल्या मतदारसंघात आलो असताना जे कार्यकर्ते आपल्यासाठी भरपूर मेहनत घेतली, ज्यांनी मगाशी उल्लेख केला, ज्यांनी आमच्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या पक्षाकरता गल्ली बोळात जाऊन प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मागची निवडणूक चांगल्या मताधिक्याने आपण ताईला निवडून देण्याकरता प्रयत्न केले, त्याच कार्यकर्त्यांसाठी गल्ली बोळात अशोक चव्हाण सुद्धा आज फिरत आहे, याचा अभिमान मला आहे। ही ताकद कार्यकर्त्याची ताकद, तुमची साथ आहे, तुमचा प्रतिसाद आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या जोरावर, ताकदीवर, त्यांच्या मेहनतीवर आणि आपल्या सर्वांना गेल्या अनेक वर्षांपासून तुमचं हे आमचं, अनेक वर्षांपासून तुमचं आमचं सन्मान आणि आपण म्हणून केलेलं नाही। माझ्या विनंतीला मान देऊन इथे आम्ही ज्यांना मतदान करा सांगितलं, आपण ते मतदान केलं आहात, याबद्दल मी कधी विसरू शकणार नाही आणि विसरू शकणार या करत तेवढं कामही आम्ही केलेलं आहे, ज्या कामासाठी मला काही वेगळी काही सिद्ध करायची गरज नाही। मी कोणाच्याही विरोधात बोलून मतं घेतली नाही, नकारात्मक मतदान मी कधी मागितलं नाही, सकारात्मक पद्धतीने जे काम चांगलं केलंय ते फक्त त्यासाठी आपला शिक्कामोर्तब पाहिजे, हे केलं, चांगलं केलं, अशोक चव्हाण आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, एवढं पाहिजे, बाकी काहीच नको। भरपूर काम केलं आणि पुढेही भरपूर करायचं आहे। पुढच्या 5 वर्षाचा कालावधी हा मुदखेडवासियांसाठी, महाराष्ट्रासाठी, आपल्या सर्वांसाठी, मराठवाड्यासाठी अतिशय महत्वाचा आहे। आहेत ना आपले विषय, मगाशी मांडला, श्रीजींनी मांडला, आपल्या इतरांनी मांडला, आपलं घर आपल्या नावावर करून घ्यायचं आहे, बरोबर आहे की नाही? काही घर आमच्या अतिक्रमित जागेवर आहेत, गायरान जमिनीवर आहेत, शासनाच्या योजना मिळत नाही, नवीन घर बांधता येत नाही, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर फायदा मिळत नाही। देवेंद्र भाऊंनी परवा लोहायला सांगितलं, पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलंय की माझ्या प्रत्येक गरीब माणसाला देशातल्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर स्वतःच्या मालकीचं घर मला देता आलं पाहिजे आणि मग ज्या जागेवर ते बसलेले आहेत ती जागा त्यांची नियमित करून द्या, त्यांच्या नावावर करून द्या। मोठा विषय आहे की नाही?
जोरदार टाळ्या मोदी साहेबांसाठी आपण केल्या पाहिजेत. चांगलं काम आहे ना. अरे आम्हाला घर मिळत नाही, आवास योजना पंतप्रधानांनी दिलेली आहे, स्वतःच घर बांधण्याकरता जागा आमच्या नावावर नाही. तर ही जागा जर मिळत असेल आणि ती मोदी साहेब देत असतील, देवेंद्र फडणवीस साहेब देत असतील, काय चुकीचं केलं? काय चुकीचं केलं मला सांगा. आज आमचे अनेक सहकारी या ठिकाणी येऊन गेले आणि नेहमीप्रमाणे अशोक चव्हाण असे, अशोक चव्हाण तसे, अशोक चव्हाण असे पण तुम्ही कसे, अशोक चव्हाण असे तर तुम्ही कसे. तुम्ही नांदेडला आलात हेच फार तुमचं अभिनंदन करतो, आभार मानतो. अरे पाणी पुरवठ्याच्या एवढ्या योजना आमच्या अडकून पडल्या, त्याच्याकडे लक्ष द्या. जल जीवन मिशन बंद पडलंय, मोदी साहेबांनी पैसे दिले, तुम्ही बेजबाबदार असल्यामुळे जल जीवन मिशनची पाण्याची कामं सुद्धा संपूर्ण जिल्ह्यामध्ये अर्धवट पडली, पैसे तुम्ही दिले नाहीत. मला अधिक बोलता येतं, मला अधिक बोलायचं नाहीये. तुम्ही माझ्यावर व्यक्तिगत आरोप केले तेही मला बोलायचे नाहीयेत, वेगळेच बोलू. परंतु माझ्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाणी योजना, माझ्या मुदखेड शहरातली पाणी योजना आणि रोज मागेवर त्याची आम्हाला पूर्ण करायची आहे. आज म्हणले मुदखेडला पाणी मिळत नाही, मुदखेडला हे मिळत नाही, ते मिळत नाही. तुमच्या गावात येऊन बघतो काय काय तुम्ही दिलंय ते. परंतु जल जीवन मिशन सारखी महत्वपूर्ण योजना आपण तुम्ही रेंगाळून टाकली. मोदी साहेबांनी जे दिलं तुम्ही करू शकत नाही. शहराला पाणी द्यायचं काम नगर विकास विभागाच्याकडे ते तुम्ही करू शकत नाही. मग हे का होत नाही हे जर आम्ही तुम्हाला विचारलं तर काय चुकीचं आहे? आणि तुम्हाला व्यक्तिगत काही बोलतो का? दुसरे आमचे महाशय आहेत, त्यांनी सुरू केले, अशोक चव्हाणांनी येऊ केलं, तेऊ केलं, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ज्यांना कुठलाही जनाधार नाही. प्रत्येक 5 वर्षाला आपला मतदारसंघ बदलायचा कार्यक्रम आहे. आणि आम्ही आहोत इकडे, आम्ही इकडे गेल्या 25-30 वर्षापासून या भागात नेतृत्व करत आहोत. या भागाने माझ्या पत्नीला आमदार केलं, आज माझ्या मुलीला सुद्धा इथे निवडून दिलं. काहीतरी असेल म्हणून तर दिलं ना, हो काहीतरी आहे की नाही म्हणून दिलं. तुम्ही आमदारकीला यशस्वी झाला नाही, तिकडे गेला हिंगोलीला, हिंगोलीत जमलं नाही तर कुठे गेले वाशिमला. आता वाशिमलाही जमलं नाही, पुढे पुढे जातं सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही आम्हाला काहीतरी शिकवता, त्यापेक्षा लोकांची थोडी काम करा. आम्ही शनिवार रविवार तुमच्यासारखी येत नाही, आम्हाला टीका करत तुम्ही शनिवार रविवार येता. अरे आम्ही शनिवार रविवार नाही, शनिवार रविवार फक्त मुंबईला जातो, बाकी 5 दिवस इकडे असतो आम्ही. तुमची इच्छा असेल तर आम्ही मुदखेडला येऊन बसतो रोज, मला काही प्रॉब्लेम नाही. निवांत मोकळा आहे, सध्या राज्यसभेवर आहे. त्यामुळे मला सांगायचं एवढंच आहे, लोकांवर टीका करत असताना काय गरज आहे? कुठे झोंबलं काय मला समजलं नाही. काहीतरी मोठा प्रॉब्लेम दिसतोय, फार कुठे जिवाळी लागलंय काहीतरी असं वाटतं. जाऊ द्या, सोडून द्या, काय बोला. हे फक्त का बोललो? यासाठी बोललो मी की तुम्ही एखाद्या गोष्टी 10 गोष्टी बोलल्यानंतर माझ्या मतदारसंघातल्या लोकांना हे कळलं पाहिजे, अशोक चव्हाण सुद्धा बोलू शकतात. मलाही बोलता येतं, आम्हाला कमजोर समजू नका. आम्ही विनम्र आहोत. आम्ही कुठेही युतीमध्ये खडा पडू नये आमचा प्रयत्न असतो. तुम्ही जर काहीतरी तुमच्या मनात दुसरं असतं आणि निशाणा आमच्यावर करून जर बोलत असाल तर आम्हालाही उत्तर देता येतं. एवढंच मर्यादित विषयाच्या पेक्षा मला जास्त बोलायचं नाही. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे, आज मला अभिमान आहे मुदखेडचा, भोकरचा, अर्धापूरचा, मतदारसंघाचा. आज आपल्या पक्षामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या लोकांनी सुद्धा तिकीट मागितलं आणि आम्ही ते दिलं. 7 उमेदवार मुस्लिम समाजाने तिकीट मागितले, आम्ही त्याचं स्वागत केलं. आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो, मोदी साहेबांनी सांगितलं सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. आहे की नाही विश्वास? तुम्हाला घेतलं बरोबर. मुदखेडवासियांना विनंती करेन, आज आपल्याला एक नवीन पर्वाची सुरुवात करायची. मुदखेडसाठी नवीन नाही, एकेकाळी मुदखेडमध्ये 5-6 नगरसेवक सुद्धा मुस्लिम समाजाच्या अगोदर राहिले, बरोबर आहेत की? आज मुदखेड दाखवून देईल की आमच्या यादीमध्ये सगळे आहेत.
एकही समाज सुटला नाही. आता एवढी जागाच 20 आहे, जास्त असताना सर्व 100% समाज सर्व घेतले असते. जागाच 20 आहे. त्यामुळे आज या ठिकाणी सर्वांना संधी द्यायची इच्छा असताना सुद्धा आम्ही 20-21 वर्ष आम्हाला थांबावं, जागाच 20-21 आहे. परंतु सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला, सामाजिक बॅलन्स राखण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांना विश्वास दिलाय, हम तुम्हारे लिए पक्के हैं और तुम हमारे लिए साथ दो और देखो फिर क्या मुश्किल का 5 साल में विकास करके बताएंगे. तर मनापासून राहिले किती दिवस, 3 दिवस, त्या 3 दिवसामध्ये आम्ही तर जाहीर विनंती करत आहोत. अनेक लोक येतील, ये समाज का नहीं, ये जात का नहीं, ऐसा है, फलाना है, ये है, वो है. मित्र, ही निवडणूक दिल्लीची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक मुदखेडच्या पुढच्या 5 वर्षाचा विकासाचा आराखडा निश्चित करण्याची निवडणूक आहे. हमारी गाव की चुनाव आहे, आमच्या गावाचा विकास करण्याची निवडणूक आहे. कोणालाही बसवणार, कोणालाही बसवणार. काँग्रेसवाले बोलेंगे अरे आम्ही काही करू शकत नाही, 5 वर्ष तर राज्यामध्ये सरकार भाजपचं दिल्लीमध्ये सुद्धा, आता मी काय करू, निवडून तर आलो. तुम्ही निवडून येणार नाही, हा वेगळा, परंतु तुम्ही म्हणणार की आम्ही काय करू. मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो, पुढचे 5 वर्ष देवा भाऊचे 5 वर्ष सरकार या महाराष्ट्रात आहे, चांगले होणारच आहे. 5 वर्ष देवा भाऊचे आहेत, 5 वर्ष मोदी साहेबांचे आहेत, अशोक चव्हाणांचे 6 वर्ष आहे, 5 नाही 6 वर्ष. त्यामुळे माधव आणि विश्रांती घ्यायची नाही आता 5, परंतु 5 वर्ष तुमची निवडणूक, तुम्हाला काम करायचंय. तुम्ही विश्रांती जर घेतली तर पहिले काम पकडायचं काम माधवचं बी करणार, मला बायकोचं काय पकडता येते. परंतु सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 5 वर्ष तुम्ही निश्चित राहा, तुम्ही आम्हाला साथ द्या. तुमची काळजी अनेक घेऊ, तुम्हाला चिंता करायची गरज नाही. आणि खऱ्या अर्थाने बोलतो, काम राहिले, प्रश्न आहेत, नाल्या बिल्या होत राहतील, रस्ते होत राहतील, तक्रारी मला सांगा, मी येऊन बसेल तुमच्या बरोबर. मित्र, 5 वर्ष मुदखेडला मागे टाकायचं नाही, मुदखेडला पुढे द्यायचं आहे. तरुणांसाठी क्रीडा संकुलचं काम हाती घेतलेलं आहे. आपलं ग्रामीण रुग्णालय आहे, अजून 100 बेडचं नवीन हॉस्पिटल आपल्या क्रीडा संकुलच्या बाजूला त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. 100 बेडचं, जायची गरज नाही नांदेडला किंवा हैदराबादला. 100 बेडचं नवीन हॉस्पिटल आपल्या भागामध्ये आपण करून घेऊन आलो. पाण्याची योजना पूर्ण करायची आहे, चालू आहे, अजून गती द्यावी लागणार आहे, त्याला मान्य आहे, ते आपल्याला करायचं आहे. गावातल्या ज्या ज्या ठिकाणी रस्ते गल्लीबोळ राहिले ना, ते पूर्ण करायचे आहे. भरपूर विषय आहेत, पूर्ण आराखडा डोळ्यासमोर आहे. पण हे करायचं असेल तर मतदान 3च्या 3 मत, 2 आपल्या अध्यक्षचे मेंबरचे, नगरसेवकाचे आणि 1 नगराध्यक्षाचं. 3 ठिकाणी कमळ कमळ आणि कमळ, दुसरं कुठेही मतदान जाऊ देऊ नका. नाहीतर मग ये मतदान इसको, वो मतदान उसको और तीसरा मतदान तिसरे को, या भानगडी जर केल्या मग मला म्हणू नका साहेब आता कसं करावं आमचं. आता तुम्ही जे कराल ते उमवल ना, तुम्ही जे बटन दाबाल तेच उमवल. म्हणून मला सांगायचं गांभीर्याने घ्या. लोक येतील, फिरतील, समाज, जात पात सगळ्या गोष्टी सांगतील, पण हे इलेक्शन जातीपातीचं समाजाचा विषयाचा प्रश्न उद्भवत नाही. उमेदवार चांगले दिले. आणि माझी अपील आहे मुदखेडवासियांना, माझी अपील आहे मुदखेडवासियांना, हिंदूंनी मुसलमानाची साथ द्यायची, मुसलमानांनी हिंदूची साथ द्यायची आहे, दलिताची साथ द्यायची आहे, गरीबाची साथ द्यायची आहे. भेदभाव आम्ही करणार नाही. मुदखेड दाखवून देऊ, हे मुदखेड दाखवून देऊ की आम्ही जेवढे उमेदवार भाजपाने दिले एकमेकांची साथ देऊ, सर्व सामाजिक मेसेज देऊ या देशामध्ये, या राज्यामध्ये, की आम्ही सर्वांना सांभाळून देणारी माणसं आहोत. कुठला भेदभाव आम्ही करणार नाही. काय करायचं, काय काय साध्य काय होणार आहे. आमचा एकोपा, आमचं नाव, आमचं गाव हे दाखवून देऊन महाराष्ट्रामध्ये चित्रकार आम्ही निर्माण केलेलं आहे.
कोई काही म्हणू द्या, चिंता ते बघणं बंद करा. सोशल मीडिया मीडिया काय बोल चल अशोक चव्हाण ने क्या किया, अशोक चव्हाण ने क्या किया, माधव ने क्या किया, अरे क्या किया, जो किया वो किया. तुम्ही आता पक्क मन करा, आजची बैठक सभा ही बहुधा शेवटची सभा राहणार आहे आपली मुदखेडच्या नगरपालिकेच्या प्रचाराची. 1-2 तारखेला मतदानाला जायचं. हे 2-3 दिवस फार महत्वाचे आहेत. तुम्ही सकाळी येईल, तुम्ही रात्री येईल, तुम्ही मध्यरात्री मध्ये येईल. उठो उठो उठो, हम आ गए देखो. कुणाची वाट पाहत बसू नका. तो आ गया, सवेरे अच्छा, दोपहर को अच्छा, वो भी अच्छा, रात को वो भी अच्छा. आता कोणाची वाट पाहत बसू नका. तुम्हाला कळलं, हसतात ना, तुम्हाला कळलं मी काय म्हणतो. ही जी भांडण झाली तर मग आपल्या गावाचं कल्याण होऊ दे. आता पुढची 5 वर्ष जर नीट काढायची असेल ना, तर पुढची 5 वर्ष विकसित महाराष्ट्राची 5 वर्ष आहेत. 2047 पर्यंत विकसित भारत आणि 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र. विकसित महाराष्ट्रामध्ये 2047च्या आत पुढील 5 वर्षामध्ये विकसित मुदखेड आपल्याला करायचं आहे. लक्षात ठेवा, विकसित मुदखेड आपल्याला करायचं, जबरदस्त काम करायचं आहे. पण हे रस्त्यामध्ये जे स्पीड ब्रेकर टाकतायत ना, हे होऊ द्यायचं नाही, ते होऊ द्यायचं नाही, अमुक करणार आहे, चमुक करणार आहे, चौकशा काय चौकशा करायचं करा. हे काय काही फक्त कुठल्या चौकशीला फिरलेला. आपल्या गावाला न्याय द्यायचा आहे, दुसरा तिसरा कुणी बाहेरचा येणार नाही. हे जे बगल बच्चे फिरतायत ना, हे फक्त 5 वर्ष निवडणुकीला प्रचार करण्यात येणार आहेत. 5 वर्ष फक्त इथे येणार आहेत, प्रचार करण्यात जाणार आहेत. तुम्हाला आम्हाला रोज भेटायचंय, रोज सांगायचंय, रोज बोलायचंय, रोज कामं करून घ्यायची आहेत, रोज प्रश्न मार्गी लावायचे आहेत. आपल्या रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये मला लोक भेटली, व्यापारी भेटले. साहेब, त्या ठिकाणी परिस्थितीतून जायला परस्पर गेट बंद झाल्यामुळे त्रास व्हायला लागलाय. म्हणून फिकर करू नका, तुम्हाला या ठिकाणी छोटा मी पूल, पादचारी पूल करून देतो, चालत तुम्हाला पायऱ्यापर्यंत तिकडे जाते. इथल्या जमिनी म्हणत व्यापाऱ्यांनी सांगितलं, साहेब जमिनी आमच्या नावावर नाही. तोच प्रश्न काही सांगितल्याप्रमाणे या जमिनी सुद्धा माझ्या व्यापाऱ्यांना व्यापार करता याव्या, याचा व्यवहार सुरळीत करता यावा. या जमिनी सुद्धा तुमच्या नावावर कशा करून द्यायच्या. मी व्यापाऱ्याला शब्द दिला 100% करून द्यायचे. करायचे भरपूर काम आहे, तो करायचं म्हणलं खूप काम आहे. त्यामुळे तुम्ही उगाच कोणाच्या नादी लागून जर काहीतरी सोयीप्रमाणे इकडे तिकडे केलं तर मित्र फार मोठं नुकसान आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सोसावं लागणार आहे. मला एवढंच सांगायचं आहे की नगरपालिका आता मोठी नगरपालिका होऊ लागलेली आहे आणि या नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या 5 वर्षाचा विकासाचा आराखडा चांगल्या पद्धतीने करायचा. रस्ते नाल्या बिल्या ठीक आहे, किरकोळ नेहमीच्या गोष्टी आहेत. पण आगामी काळामध्ये मला अनेक लोक भेटले, साहेब आमच्या मुलांना नांदेडला शिकावं जायला लागत आहे, कारण की इथे कॉन्व्हेंटची शाळा आमची चांगली नाहीये. काहीतरी शाळेचा बंदोबस्त वेगळा करा. चांगला विचार, आम्ही म्हणतो हरकत नाही. बरोबर, आता पण लोकांचं काय, पण मला काही इथल्या चांगल्या लोकांनी सांगितलं, साहेब आम्हाला कॉन्व्हेंट शाळा द्या, इंग्लिश शाळा द्या, शिकायसाठी आम्हाला सोय करून द्या. मी या मताची सहमत आहे. आणि इथल्या मुलांना नांदेडला फक्त शाळेसाठी जायची गरज पडू नये, याच ठिकाणी सगळी सोय झाली पाहिजे. ही आमची दूरगाम विचार करण्याची पद्धती होती, केलं पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे. बरोबर आहे की नाही? अरे माता भगिनी, तुम्ही सांगितलं होतं की शाळा आम्हाला पाहिजे, म्हणून आमच्या पोराला शिकायला पाहिजे. आमची पोरं शिकून मोठी झाली पाहिजे. इथे वसतिमध्ये प्रत्येक आई, प्रत्येक बहीण ती विचार करते, लाडक्या बहिणी सगळ्या खुश आहेत. मला आनंद आहे. आनंद यासाठी आहे की देवा भाऊंनी जे कबूल केलं ते चालू ठेवलंय. परवा येऊन गेलं त्यांनी सांगितलं, महाराष्ट्रातल्या सगळी जी लहान लहान शहरं आहेत त्याचा पुढचा विचार करून त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. परंतु नियोजनाबरोबर आम्हाला चांगल्या शाळा, उत्तम आरोग्य, सगळ्या सेवा, खेळाचे मैदान, लहान गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्याकरता बोगलत पैसा आम्ही देणार आहोत. आणि आमच्या माता भगिनींची पोरं मोठी झाली पाहिजे, शिकून डेप्युटी कलेक्टर झालं पाहिजे, IAS ऑफिसर झालं पाहिजे, IPS झालं पाहिजे. आणि माझ्या आईला गर्व वाटेल, माझ्या बहिणीला गर्व वाटेल. अशा पद्धतीने त्याला उत्तम नोकरी, सरकारी असो किंवा खाजगी असो, की नोकरी त्यांना आपल्याला देता आली पाहिजे. डिमांड आ गई उर्दू कॉलेज, उर्दू जूनियर कॉलेज, जूनियर करेंगे, सीनियर करेंगे, सब करेंगे. तो शिकायला मुलांना प्रोत्साहित करा.
आमची मुलं 10वी-12वी करून सोडून देतात, मग काय नोकरी पाहिजे? चपराशाची नोकरी. आमचा मुलगा चपराशी होणार नाही, आमची मुलगी चपराशी होणार नाही. आमची मुलगी ग्रॅज्युएट होऊन, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन, चांगली शिकून मोठी ऑफिसर होणार आहे, IPS होणार आहे, IAS होणार आहे, डेप्युटी कलेक्टर होणार आहे. हे मनामध्ये ठेवा आणि त्यांच्यासाठी मेहनत घ्या. मी समजू शकतो गरिबाच्या अडचणी आहेत, शिकवण्याला पैसा नसतो, घरची परिस्थिती जेमतेम असते, मान्य मला. त्याही कष्टातून अनेक आपण पाहतो की रिक्षावाल्याची मुलं सुद्धा आज IAS IPS झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. की मुलं शिकतायत, आई वडिलांना घरून वाटल्याशी मेहनत घेत आहेत, आणि घरी लाईट नसेल तर स्ट्रीट लाईटच्या खाली रस्त्यावर बसून सुद्धा अभ्यास करणारे माझे गरीबाची पोरं आहेत, मी स्वतः पाहिलेली आहे. आमचे वडील त्यातले होते की ज्यांनी गरीबीतून पुढाकार घेऊन शिक्षण घेऊन LLB झाले, काम केलं. तर ते दिवस आम्ही विसरू शकत नाही, ते दिवस आम्ही विसरू शकत नाही. आणि म्हणजे चांगलं काहीतरी दुरुस्ती ठेवा. हो, इथल्या माझ्या भगिनींना, आमच्या मित्रांना मला मुद्दाम सांगायचं आहे, एकमेकाविषयी कोण घोडी करण्याच्या ऐवजी आपलं शिकलं पाहिजे की आपल्याला पुढील 5-10 वर्षांमध्ये जेवढं चांगलं जगात चाललंय, जेवढं चांगलं महाराष्ट्रात देशात चाललंय, ती मन की बातच्या प्रधानमंत्र्यांनी दाखवून दिली की आमच्या देशामध्ये काय काय घडतंय. आमच्या मुदखेडला झालं पाहिजे, नांदेडला झालं पाहिजे. अशोक चव्हाण तुमच्याकडे उपलब्ध आहे, अशोक चव्हाण तुमच्याकडे मनापासून उपलब्ध आहे. मला आयुष्यामध्ये काय तुमचा आशीर्वाद मिळेल सगळं आहे. आज मला अभिमान आहे, आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझी जनता माझ्यावर आम्हाला प्रेम करते. माणसं जमवावं लागत नाही, सभा असेल तर लाखोच्या हजार लोक या ठिकाणी ऐकायला येतात, 2 मिनिटं शब्द विनंती म्हणजे ऐकून घेतात. याचा अभिमान फार मोठा आहे मला. आणि मला एवढं सांगायचं आहे मित्र, आगामी काळामध्ये हे सगळं जे करायचं असताना आज विमान सेवा सुरू झाली, मुंबईला होईल सुरू, बाकी 5-6 ठिकाणी विमान सुरू आहे. दिल्लीला आहे, हैदराबादला आहे, अहमदाबादला आहे, बेंगळुरूला आहे, पुण्याला आहे, लवकरच मुंबईला सुरू. हे फक्त मोठ्या माणसांकरता नाही आहे. अरे माझा एखादा पेशंट आजारी पडला तर त्याला हैदराबादला जायला विमान 1 तासात जातो, मुंबईला गरज पडली 1.5 तासात पोहोचेल, आणि दिल्ली सारख्या शहरात सुद्धा तासावर पोहोचेल. नांदेड आंतरराष्ट्रीय शहर हळूहळू वर येऊ लागला. नांदेड आपल्याकडे वंदे भारत सुरू झाली आहे. या वंदे भारतच्या माध्यमातून हैदराबाद, मुंबई, हैदराबाद पुढे सुरू केली पाहिजे, पण मुंबई सुद्धा सुरू आहे. स्पीड ट्रेन सुरू आहे. मुदखेड एक रेल्वेचं मोठं जंक्शन आता हळूहळू आलंच आहे, पण मोठं होत लागलेलं आहे. मला सांगा, आणि माझे काय कामं कमी केली? माझे फुलवाले, मी अनेक ठिकाणी बोललो, माझे मुदखेडचे फुलवाले मला नेहमी भेटतात, साहेब आमची गाडी कधी कधी बंद होते, आम्हाला फुलं आमची हैदराबादला, मुंबईला, दिल्लीला पाठवावं लागतात, आमची फुलं खराब होऊन जातात. तुम्ही कायमस्वरूपी रेल्वेच्या DRM बोललो, जोपर्यंत अशोक चव्हाण हयात आहे माझ्या फुलवाल्याला कोणी रोखता कामा नये, आणि तुमची गाडी पुढे जाणार नाही. आणि हे सांगतो मी तुम्हाला, गरीबातल्या गरीब माझ्या अंगावर हार घालतो ना, तुमचा हार माझ्या मुदखेडच्या फुलांचा हार आहे, हे सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं, जाणीव मला या गोष्टीची. म्हणजे फुलवाल्यांचा व्यवसाय चांगला चालला पाहिजे, त्यांना मदत करता आली पाहिजे. आमच्या इर्ग्याची कामं सुद्धा मागच्या काळात मी केली. अंडरब्रिजला स्थानिक काही लोकांनी मुद्दाम विरोध केला, 10 वर्ष गेली त्याच्यामध्ये, तो विरोध झुगारून मी चांगला उत्तम त्या ठिकाणी अंडरब्रिज केला. तो अंडरब्रिज नसता तर तुम्हाला 2 तास गर्दीच्या फाटकावर थांबावं लागलं असतं. अंडरब्रिजचं काम झालं. मित्रांनो, एक अशी अनेक उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी मुदखेडचा लोकांचा राहणीमान कसं सुधारता येईल, आमचं शहर चांगलं कसं करता येईल. आमचं शहर बकाल शहर आहे. बकाल शहर तुमचं बघा गरीब काय परिस्थिती आहे. आमचं शहर बकाल शहर बनण्यासारखं मेहनत केली बाबा. लोक उगाच काही मागे राहत नाही, काहीतरी मेहनत योगदान आहे म्हणून राहतात ना. तुम्हाला काही दुसरं काही दिसतच नाहीये. तुम्ही सर्व गोष्टी जे करत आहात या फक्त एका विशिष्ट हेतूने करत आहात. आणि म्हणून मला सांगायचं आहे मित्र, ही निवडणूक मुदखेडचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक राहणार आहे. मला उमेद आहे, अध्यक्ष आणि बॉडी माझी आणा निवडून, माझ्या पक्षाची आणा. मुदखेडच्या विकासामध्ये एकही स्पीड ब्रेकर राहणार नाही, पायाला खरा लागणार नाही. आणि मुदखेडच्या तुमच्या स्वप्नातल्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी व्यक्तिशः मी तुम्हाला स्वीकारतो, श्रीजाताई स्वीकारते. आपल्या गावाला एक सुंदर गाव, एक छान गाव, एक हरित गाव, आणि या भागातल्या लोकांच्या सगळ्या विकासात्मक कल्पना आपण पूर्ण करूया ही ग्वाही या ठिकाणी देतो.
आपल्याला 2 तारखेला मतदान करायचं आहे आणि 3 तारखेला या व्यासपीठावर येऊनच जल्लोष साजरा करायचा आहे देवा भाऊचा, ज्यांनी आपल्याला या गावाच्या विकासाकरता भरीव ताकद देण्याचं आश्वासन दिलंय, त्यांनाही मी आभार मानतो. आपण फक्त आणि फक्त बटन दाबायचं, कमळ कमळ आणि कमळ. धन्यवाद. जय हिंद.